नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक मोठी बातमी आहे. 1 तारखेपासून नवीन नियम लागू होणार आहेत. तर जे काही नियम आहेत ते कोणते आहेत हे जाणून घेण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तुम्ही मोबाईल वापरकर्ते असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण 1 जुलैपासून देशभरामध्ये नवीन नियम लागू केला जाऊ शकतो. ऑनलाईन फसवणूक आणि हॅकिंग करणाऱ्यांना रोखण्यासाठी हा एक नवीन बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मोबाईल सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 15 मार्च 2024 रोजी नवीन नियम जाहीर केले आहेत. 1 जुलै 2024 पासून देशभरामध्ये हा नियम लागू होणार आहे. ट्रायचे म्हणणे आहे की नियम बदलून फसवणुकीच्या घटना थांबवता येतील, मात्र त्यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांना अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे नियमांमध्ये नेमकं काय बदल झालेले आहेत बघा. नवीन नियमानुसार जर मोबाईल वापरकर्त्याने अलीकडेचे सिम कार्ड स्वॅप केले असेल तर ते त्याचा मोबाईल नंबर पोर्ट करू शकणार नाहीत. तुम्हाला या ठिकाणी सिमची देवाणघेवाण करणं त्याला सिम स्वॅपिंग असंही म्हणतात. जेव्हा सिम कार्ड हरवले किंवा तुटलेले असते तेव्हा सिम स्वॅपिंग होते. असे झाल्यास तुम्ही तुमच्या दूरसंचार ऑपरेटरला तुमचे जुने सिम नवीन सिमने बदलण्यास सांगा. काय फायदा होईल याचा? तर फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी जे काही असे पाऊल आहे ते उचलण्यात आले आहे. फसवणूक करणाऱ्यांना सिम स्वॅपिंग किंवा बदलल्यानंतर लगेचच मोबाईल कनेक्शन पोर्ट करण्यापासून रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. सिम स्वॅपिंग म्हणजे नेमकं काय? तर आजच्या युगामध्ये सिम स्वॅपिंगच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी तुमचा पॅन कार्ड किंवा आधार कार्डचा फोटो सहज काढतात. त्यामुळे त्यांच्या मोबाईल हरवण्याच्या बहाण्याने नवीन सिम कार्ड घेतले जाते. त्यातून तुमच्या नंबरवरती आलेला OTP फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो. आता यांची काय शिफारस आहे? तर दूरसंचार विभागाला एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रत्येक इनकमिंग कॉलचे नाव, मोबाईल नंबर आणि वापरकर्त्याचा हँडसेट प्रदर्शित करणार आहे. मग ते नाव संपर्क यादीमध्ये जतन केले आहे किंवा नाही, त्यामुळे फसवणुकीच्या घटनांना या ठिकाणी आळा बसू शकतो. मात्र यामुळे गोपनीयतेबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे. व यामध्ये अजून काय बदल होत आहेत का हे आपण बघूयात. पण सध्या तरी आपल्याला 1 जुलैपासून या नवीन बदलाला सामोरं जावं लागणार आहे हे मात्र निश्चित. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.